Hello friend and welcome to our channel IT Knowledge Power. Today we have to discuss the most important part is variable declaration in JavaScript. आज आपण ॲडव्हान्स्ड जावास्क्रिप्ट मधला महत्त्वाचा पार्ट या ठिकाणी आज शिकणार आहोत, तो म्हणजे व्हेरिएबल डिक्लरेशनचा. कोणतेही प्रोग्रामिंग लँग्वेज जर आपण बघितले मित्रांनो, तर तिथे सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे त्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये व्हेरिएबल्स जे आहे तर हे व्हेरिएबल्स डिक्लेरेशन या ठिकाणी असतं. सो आज आपण हेच बघणार आहोत की व्हेरिएबल डिक्लेरेशन काय आहे, व्हेरिएबल कशाला म्हटलं जातं आणि व्हेरिएबलचा यूज काय आहे. सो सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया की व्हेरिएबलचा अर्थ काय होतो, व्हेरिएबल कोणाला म्हणायचं. सो व्हेरिएबल इज ए सिम्बॉलिक नेम टू स्टोअर ए व्हॅल्यू. म्हणजे व्हेरिएबल जो आहे तर व्हेरिएबल एक नाव दिले जातं ज्याच्या साहाय्याने आपण जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, स्टोअर करून ठेवू शकतो. त्याला व्हेरिएबल असं म्हटलं जातं. म्हणजे व्हेरिएबलमध्ये आपण व्हॅल्यूज जे आहे त्या व्हॅल्यू आपण या ठिकाणी स्टोअर करू शकतो. सो इथे एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतलेलं आहे मित्रांनो, आणि हे एक्झाम्पल जे आहे तर हे एक्झाम्पल आहे मल्टिप्लिकेशन ऑफ नंबरचा. म्हणजे जे दोन नंबर आहे त्या दोन नंबरचा गुणाकार केल्यानंतर येणारा जो काय आउटपुट आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. मग या प्रोग्राममध्ये इथे जर तुम्ही बघितलं तर लास्ट टाईम आपण या ठिकाणी बघितलं होतं की आपण असं म्हणालो होतं की स्क्रिप्ट टॅग जो आहे, म्हणजे जावाचा कोणताही प्रोग्राम जो लिहिला जाईल तर तिथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्क्रिप्ट टॅग यूज केला जाईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी होती की स्क्रिप्ट टॅग हा एक तर बॉडी टॅग नाही तर तो रिटर्न करत असताना आपण हेड सेक्शनमध्ये रिटर्न करणार आहोत. सो इथे आपण मल्टिप्लिकेशन ऑफ 2 नंबरचा प्रोग्राम घेतो आहे. मग इथे बघा 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. मग इथे व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे. आता आपण पुढे या ठिकाणी बघणारच आहोत की व्हॅर म्हणजे काय आहे, त्यानंतर बाकी गोष्टी आपण डिटेल्समध्ये बघणारच आहोत. माहितीसाठी फक्त इथे मी तुम्हाला सांगतो की आपण असं म्हणालो की व्हेरिएबल हे एक सिम्बॉलिक नाव असतं आणि याच्यामध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर करून ठेवू शकतो. म्हणून एक एक्झाम्पल म्हणून इथे मी तुम्हाला दाखवतो आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला 2 नंबरचा या ठिकाणी गुणाकार करणार आहोत. म्हणून पहिला जो नंबर आहे तर तो इथे आपण घेतलेला आहे आणि त्याला 45 अशी व्हॅल्यू असाइन केलेली आहे. सो आणि दुसरा जो नंबर घेतलेला आहे तो इथे बी घेतलेला आहे आणि त्याला 45 अशी व्हॅल्यू आपण स्टोअर केलेली. म्हणजे इथे हे जे दोन सिम्बॉल्स यूज केलेले, ए एक आहे, बी आहे आणि त्यानंतर इथे तिसरा आपण सिम्बॉल घेतलेला सी आहे. सो मित्रांनो, हे ए बी सी जे आहे तर हे तिन्हीही व्हेरिएबलला दिलेली नावं आहेत आणि ह्या व्हेरिएबलमध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे. एक आहे 45, दुसरी पण आहे 45 आणि तिसरा जो आपण इथे सी व्हेरिएबल घेतलेला आहे तर याला देखील एक व्हॅल्यू स्टोअर करून ठेवली जाणार आहे. आणि ती व्हॅल्यू म्हणजे काय, ए आणि बी या दोन्ही संख्यांचा गुणाकार आणि त्याचा आलेलं जे काही उत्तर आहे तर हे उत्तर मित्रांनो इथे सी नावाच्या या व्हेरिएबलमध्ये इथे स्टोअर करून ठेवलं जाईल. म्हणून कोणत्याही प्रोग्रामिंगमध्ये किंवा प्रोग्राममध्ये आपल्याला पर्टिक्युलर व्हॅल्यू जर स्टोअर करून ठेवायची असेल तर त्यासाठी व्हेरिएबल्स जे आहे ते व्हेरिएबल्स वापरावे लागतात. म्हणून इथे आपण 3 व्हेरिएबल्स जे आहे ते इथं डिक्लेअर केलेलं आहे. की फॉर एक्झाम्पल फक्त मी तुम्हाला इथे सांगितलं. नेक्स्ट या ठिकाणी आपण जे आहे तर जे काही व्हेरिएबल आपण डिक्लेअर करतो मित्रांनो, तर ते व्हेरिएबल डिक्लेअर करत असताना त्याच्यासाठी काही रूल्स आहे. म्हणजे व्हेरिएबल डिक्लेअर करत असताना तो व्हेरिएबल कसा डिक्लेअर केला जातो, तो कसा असावा याबद्दलचे रूल्स असतात. म्हणजे जोही व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर कराल त्यावेळेस तुम्हाला ह्या खालील सर्व रूल्स जे आहे त्या सर्व रूल्सचा या ठिकाणी विचार करावा लागेल. व्हेरिएबल जोही तुम्ही डिक्लेअर कराल त्यावेळेस तो व्हेरिएबल डिक्लेअर करत असताना त्याचं नाव हे अल्फाबेट्सनी सुरुवात झालं पाहिजे. त्याचं जे नेम आहे ते अल्फाबेट्सने सुरुवात झालं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की याच्यामध्ये डिजिट आणि अंडरस्कोर जे आहे याचा वापर केला जाईल. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, व्हेरिएबलचं जे नाव लिहिलं जाईल ते अल्फाबेटनेच त्याची सुरुवात असेल. त्यामध्ये डिजिट्स पण असतील आणि अंडरस्कोर असतील. दुसरा जो काही रूल आहे व्हॅलिड रूल तो म्हणजे असं, व्हेरिएबलचं जे काही नाव असेल त्याच्यामध्ये अल्फाबेट्स असतील, यामध्ये अप्पर केस आणि लोअर केस असतील किंवा डिजिट्स असतील. आता डिजिटचा अर्थ असा होतो की 0 ते 9 नंबर
आणि यामध्ये अंडरस्कोर जे आहे त्या अंडरस्कोरचाही वापर केला जाईल. नेक्स्ट जसं आहे की यामध्ये स्पेशल कॅरेक्टर्स जे आहेत तर ते स्पेशल कॅरेक्टर्स अलाउ केले जात नाही. मग आता स्पेशल कॅरेक्टर म्हणजे काय, @ असेल, त्याच्यानंतर एक्सक्लेमेटरी मार्क असेल, इक्वल साईन असेल, आणखीन जे काही स्पेशल कॅरेक्टर्स आहे हे स्पेशल कॅरेक्टर्स नाव देण्यासाठी वापरले जात नाही. म्हणजे तुम्ही इथे A देन अंडरस्कोर असं लिहू शकत नाही. त्यानंतर A=#123 असं तुम्ही लिहू शकत नाही. व्हेरिएबलला जे नाव द्यायचं असेल तर ते नाव देत असताना सर्वात प्रथम तिथे लेटर असेल. त्यानंतर व्हेरिएबलचे जे नाव आहे तर हे व्हेरिएबलचे नाव हे केस सेन्सिटिव्ह असतात. लास्ट टाइमच आपण जावास्क्रिप्टचे फीचर्स बघितले, त्यामध्ये लिहिलेलं होतं आपण का जावास्क्रिप्ट ही केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. मग इथे देखील व्हेरिएबलचे जे नाव आहेत हे केस सेन्सिटिव्ह असणार आहे. केस सेन्सिटिव्हचा अर्थ कसा आहे बघा, अप्पर केस आणि लोअर केस हे या ठिकाणी डिस्टिंक्ट असतील. डिस्टिंक्टचा अर्थ काय बघा, तर इथे मी जर सम नावाचा एक व्हेरिएबल घेतलेला असेल तर SUM कॅपिटल आहे मित्रांनो, आणि जर डिस्प्ले करताना मी जर तिथं SUM लोअर केसमध्ये जर रिटर्न केला तर ते मात्र त्या ठिकाणी डिफरंट असणार आहे. म्हणून जावा स्क्रिप्टमध्ये व्हेरिएबलला नाव देत असताना अप्पर केस आणि लोअर केस हे डिस्टिंक्ट असतात आणि हे दोन्हीही वेगवेगळे आहेत. तसंच जावा स्क्रिप्टमध्ये जे काही व्हेरिएबल्स आहे हे व्हेरिएबल्सला नाव देताना कीवर्ड्सचा वापर केला जात नाही. मग कीवर्ड्स म्हणजे कोणकोणते आहे बघा, जावा स्क्रिप्टमध्ये आपण व्हाईल यूज करतो, इफ यूज करतो, स्विच यूज करतो, त्यानंतर फंक्शन यूज करतो. मग व्हेरिएबलला नाव देत असताना सर्वात महत्त्वाचा घटक इथं असा आहे का कीवर्ड्स जे आहे तर ते कीवर्ड्स इथे या ठिकाणी व्हेरिएबलला नाव देण्यासाठी वापरणार नाही. म्हणजे तुम्ही व्हाईल लिहू शकत नाही, इफ लिहू शकत नाही. जरी याची सुरुवात लेटर्सनी जरी असली तरीही मात्र तुम्ही इथे कीवर्ड्सला नाव देण्यासाठी कीवर्ड्स जे आहे तर हे कीवर्ड्स नाव देण्यासाठी तुम्ही इथं त्याचा यूज करू शकत नाही. आपण जे काही नाव आहे व्हेरिएबलला, तर व्हेरिएबलला नाव देण्यासाठी आपण कमीत कमी 255 एवढे कॅरेक्टर्सपर्यंत त्याला देऊ शकतो. पण जेही नाव मिनिमम जे आहे तर 8 कॅरेक्टरपर्यंत दिलं जातं आणि त्यापुढे जर द्यायचं असेल तर त्यामध्ये अंडरस्कोरचा वापर केला जातो. सो हे जे आहे तर हे सर्व रूल्स आहे जे व्हेरिएबलला या ठिकाणी नाव देण्यासाठी वापरले जातात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हेरिएबलचं नाव हे अल्फाबेटने सुरुवात असावी. व्हेरिएबलच्या नावामध्ये अल्फाबेट्स असतील, त्याच्यामध्ये डिजिटही त्या ठिकाणी असतात. त्यानंतर स्पेशल कॅरेक्टर्स हे नाव देण्यासाठी वापरले जात नाही. यामध्ये व्हेरिएबलचे नाव हे केस सेन्सिटिव्ह असतात. अप्पर केस आणि लोअर केस हे डिस्टिंक्ट असतात. तसंच कीवर्ड्स जे आहे तर हे कीवर्ड्स व्हेरिएबलला नाव देण्यासाठी वापरले जात नाही. आणि व्हेरिएबलचे नाव जे आहे हे व्हेरिएबलचे नाव 255 कॅरेक्टरपर्यंत तुम्ही देऊ शकतात. हे सर्व त्याचे रूल्स होते. व्हेरिएबल ज्यावेळेसही तुम्ही डिक्लेअर करतात त्यावेळेस सर्वात महत्त्वाची गोष्ट असे आहे का व्हेरिएबल डिक्लेअर करत असताना इथे कीवर्ड यूज केला जातो आणि तो कीवर्ड म्हणजे या ठिकाणी काय आहे, व्हॅर आहे. म्हणजे ज्यावेळेसही तुम्ही जावास्क्रिप्टमध्ये व्हेरिएबल डिक्लेअर कराल त्यावेळेस तुम्हाला इथे कीवर्ड जो आहे तो कीवर्ड व्हॅर यूज करायचा आहे. आणि म्हणून त्याचा जो सिंटॅक्स आहे बघा इथं मित्रांनो, सिंटॅक्स आहे व्हॅर इज अ कीवर्ड आणि त्यानंतर काय लिहिलं जातं, व्हेरिएबलचं नाव लिहिलं जातं. मग इथे बघा, जर एकापेक्षा जास्त व्हेरिएबल्स जर आपल्याला डिक्लेअर करायचे असतील तर ते व्हेरिएबल्स डिक्लेअर करत असताना इथे व्हेरिएबल 1 आणि व्हेरिएबल 2 इथे डिक्लेअर केले जातील. आणि हे व्हेरिएबल्स ज्यावेळेसही तुम्ही डिक्लेअर कराल त्यावेळेस सेपरेट करण्यासाठी इथे कॉमा सेपरेटर वापरला जाईल. म्हणजे तुम्ही एकापेक्षा जास्त व्हेरिएबल्स जर डिक्लेअर करत असाल तर ते व्हेरिएबल्स डिक्लेअर करत असताना सेपरेशनसाठी कॉमा या ठिकाणी यूज केला जाईल. म्हणजे जर मला 3 व्हेरिएबल घ्यायचे असेल तर मी लिहिणार व्हॅर A, B, C देन सेमिकोलॉन अशा पद्धतीने. ह्या व्हेरिएबल्सला व्हॅल्यू असाइन केली जाते मित्रांनो आणि ही व्हॅल्यू असाइन करण्यासाठी इथे इक्वल टूचा यूज केला जातो, या इक्वल साईनचा. आणि ह्या इक्वल साईनला या ठिकाणी असाइनमेंट ऑपरेटर असं म्हटलं जातं. मग आता आपण इथं बघूया की व्हेरिएबलला व्हॅल्यू कशी असाइन केली जाते. त्याचा एक सिंटॅक्स आहे. सिंटॅक्स असा आहे बघा, व्हॅर हा कीवर्ड लिहिला जाईल, व्हेरिएबलचं नाव लिहिलं जाईल आणि त्याच्यानंतर त्याला व्हॅल्यू असाइन केली जाईल. मग आता इथे एक्झाम्पल आपण बघतोय बघा, इथे मी 2 व्हेरिएबल घेतलेले आहे आणि या व्हेरिएबलला व्हॅल्यू या ठिकाणी असाइन केलेले आहे. सो व्हॅर A=15 अँड B=15 असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. सो व्हेरिएबल व्हॅर हा कीवर्ड आहे, ए व्हेरिएबलचं नाव आहे आणि 15 ही त्याची व्हॅल्यू आहे.
अशा पद्धतीने तुम्ही व्हेरिएबल जे आहे तर व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी व्हॅर हा कीवर्डचा यूज करू शकता आणि इथे जो काही इक्वल टू साईन आहे हे इक्वल टू साईनचा तिथे यूज करू शकता. नेक्स्ट यामध्ये जे आहे तर ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं डेटा टाईप. कोणतीही प्रोग्रॅमिंग लँग्वेज जर आपण या ठिकाणी घेतलं तर त्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये डेटा टाईप हे अत्यंत महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी प्ले करतात. आणि हे डेटा टाईप्स कशासाठी वापरले जातात तर हे डेटा टाईप्स जे आहे तर हे डेटा टाईप्स आपण ज्या काय व्हॅल्यूज आहे त्या व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपण या ठिकाणी याचा वापर करत असतो. आणि जेही व्हेरिएबल डिक्लेअर केले जातात त्या व्हेरिएबलला आपल्याला डेटा टाईप हा असाइन करावाच लागतो. म्हणजे जर तुम्ही एखादा व्हेरिएबल घेतला असेल तर त्या व्हेरिएबलला तिथे कोणता तरी एक डेटा टाईप जो आहे तो डेटा टाईप तुम्हाला त्या ठिकाणी द्यावाच लागतो. आता हे डेटा टाईप काय करतात तर बघा, हे जे डेटा टाईप आहे तर हे डेटा टाईप्स तुमच्या ज्या काय व्हॅल्यूज आहे त्या व्हॅल्यूज व्हेरिएबलला डिटरमाइन करण्याचं काम करतात. तसंच जे काय ऑपरेशन परफॉर्म केले जाणार आहेत ते देखील त्या ठिकाणी ते डिटरमिन करण्याचं काम या ठिकाणी डेटा टाईप्स करत असतात. ह्या डेटा टाईप्सच्या साहाय्याने आपण जे काही प्रोग्रामिंग असेल आणि त्यांचं इम्प्लिमेंटेशन कसं होतं तर हे या ठिकाणी मेन्शन केलं जातं. म्हणून प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये सर्वात महत्त्वाचा दुसरा जो घटक असेल तर तो आहे डेटा टाईप. आणि म्हणून प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये त्याचे वेगवेगळे त्या ठिकाणी डेटा टाईप्स असतात. तर इथे देखील आपण आता जावास्क्रिप्टमध्ये यूज केले जाणारे डिफरंट डेटा टाईप्स जे आहे ते डिफरंट डेटा टाईप्स या ठिकाणी बघणार आहोत. सर्वात पहिला डेटा टाईप जो आहे तो आहे नंबर डेटा टाईप. दुसरा जो आहे तो डेटा टाईप आहे स्ट्रिंग. तिसरा जो डेटा टाईप आहे तो आहे बुलियन. चौथा जो आहे तो आहे नल डेटा टाईप. त्यानंतर पाचवा आहे अनडिफाईन्ड आणि सहावा आहे त्या इन्फिनिटी. असे 6 डेटा टाईप्स हे जावास्क्रिप्टमध्ये वापरले जातात. सर्वात प्रथम या ठिकाणी आपण नंबर जो आहे हा नंबर डेटा टाईप या ठिकाणी बघणार आहोत. नंबर डेटा टाईप कशासाठी वापरला जातो हे सर्वात पहिल्यांदा समजून घेऊया. नंबर डेटा टाईपमध्ये आपण न्यूमरिकल व्हॅल्यूज स्टोअर करून ठेवू शकतो. म्हणजे नंबर्स जे आहे ते नंबर्स आपण या ठिकाणी स्टोअर करून ठेवू शकतो. आता आपल्याला माहिती आहे की नंबर हे कसे असतात बघा, नंबर हे होल नंबर्स असतात किंवा डेसिमल नंबर्स असतात. म्हणजे आपण नंबर डेटा टाईप ज्या वेळेस घेतो त्यावेळेस आपण न्यूमरिकल व्हॅल्यू त्यामध्ये स्टोअर करून ठेवतो. परंतु हे जे 2 डेटा टाईप आहे तर त्यामध्ये होल नंबर्स किंवा डेसिमल नंबर्स असतात. आता होल नंबर्स कशाला म्हणायचं मित्रांनो, तर होल नंबर्स म्हणजे सर्व नंबर्स ज्याच्यामध्ये फ्रॅक्शनल पार्ट नसेल त्यांना होल नंबर्स असं म्हटलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल 25 असेल, -2 असेल, -3 असेल आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा डेसिमल पॉईंट त्यामध्ये नसेल अशा सर्वांना होल नंबर असं म्हटलं जातं. आणि ज्यामध्ये त्या ठिकाणी फ्लोटिंग पॉईंट्स असतील म्हणजे ज्यामध्ये डेसिमलचं इन्क्लूड केलेलं असेल तर त्या डेसिमल नंबर्सला फ्लोटिंग पॉईंट असं म्हटलं जातं. म्हणजे नंबरमध्ये 2 टाईप्स आहे मित्रांनो, एक आहे इंटिजर टाईप आणि दुसरा आहे इथे फ्लोटिंग टाईप. इंटिजर टाईप म्हणजे असे सर्व नंबर्स की ज्यामध्ये फ्रॅक्शनल पार्ट्स नसतील त्यांना इंटिजर असं म्हटलं जातं. आणि फ्लोटिंग पॉईंट म्हणजे असे सर्व नंबर्स की ज्यामध्ये डेसिमल पॉईंटचा समावेश असेल. असे नंबर स्टोअर करून ठेवण्यासाठी नंबर डेटा टाईपचा या ठिकाणी वापर केला जातो. आता इथं फॉर एक्झाम्पल बघूया, व्हॅर ए इज इक्वल टू 10. ए इज कॉल्ड ॲज द होल नंबर. कारण की का तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फ्रॅक्शनल पॉईंट जो आहे त्याचा समावेश नाही आहे. म्हणून एला या ठिकाणी काय म्हटलं जाईल, हे जो 10 आहे हा 10 हा होल नंबर आहे. त्यानंतर इथे आपण दुसरा व्हेरिएबल घेतला आहे आणि त्याला व्हॅल्यू 6.5 दिलेली आहे. दिस इज कॉल्ड ॲज द फ्लोटिंग पॉईंट नंबर. आणि ह्या फ्लोटिंग पॉईंट याला का म्हणायचं तर याच्यामध्ये या ठिकाणी फ्रॅक्शनल पॉईंट इन्क्लूड केलेला आहे. होल नंबर्स म्हणजे विदाउट द फ्रॅक्शन अँड फ्लोटिंग पॉईंट म्हणजे विथ द फ्रॅक्शन. नंबर सेकंड जो डेटा टाईप आहे तो आहे स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे जसं आपल्याला एखादं नाव असेल किंवा एखादं बुक नेम असेल, एखादा मेसेज असेल, जर तुम्हाला टेक्स्ट स्वरूपातला डेटा जर त्या ठिकाणी डिस्प्ले करायचा असेल तर स्ट्रिंग डेटा टाईपचा वापर केला जातो. आणि ह्या स्ट्रिंग डेटा टाईपचा वापर करून आपण जे काही सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर आहे म्हणजे स्ट्रिंग आहे तर ही स्ट्रिंग डेटा टाईप आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आणि स्ट्रिंग डेटा टाईपला व्हॅल्यू असाइन करत असताना इथे सिंगल कोट किंवा डबल कोट जो आहे तो त्याला दिला जातो.
म्हणजे ज्यावेळेसही तुम्ही स्ट्रिंग डेटा टाईप ज्या व्हॅल्यू असाइन कराल त्यावेळेस व्हॅल्यू असाइन करत असताना त्या व्हॅल्यूंना एकतर सिंगल कोट असेल नाही तर त्या ठिकाणी डबल कोट या ठिकाणी असेल. फॉर एक्झाम्पल इथं आपण घेतलेलं बघा, व्हॅर SMS इज इक्वल टू मेसेज. इथं आपण डबल कोटचा वापर या ठिकाणी केलेला आहे. म्हणून ज्यावेळेसही तुम्ही स्ट्रिंग डेटा टाईप घ्याल त्यावेळेस तिथे त्याला डबल कोट किंवा सिंगल कोट दिला जाईल. नेक्स्ट डेटा टाईप जो आहे तो बुलियन आहे. बुलियन डेटा टाईपमध्ये काय असतं मित्रांनो, या डेटा टाईपमध्ये दोन व्हॅल्यूज असते. एक व्हॅल्यू असते ट्रू आणि दुसरी व्हॅल्यू त्या ठिकाणी असते फॉल्स. म्हणजे आपण प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये ज्यावेळेस लॉजिकल ऑपरेटर यूज करतो, कंडिशनल ऑपरेटर यूज करतो किंवा रिलेशनल ऑपरेटर यूज करतो त्यावेळेस आपल्याला त्या रिझल्टच्या स्वरूपामध्ये ट्रू किंवा फॉल्स अशी व्हॅल्यू दिली जाते आणि ट्रू किंवा फॉल्स याचा अर्थ या ठिकाणी बुलियन व्हॅल्यू असं होतो. यामध्ये नंबर 4 जो डेटा टाईप आहे तो आहे नल. नलचा अर्थ या ठिकाणी मित्रांनो असा होतो की कंटेन समथिंग, काहीतरी व्हॅल्यू त्यामध्ये आहे. याला नल असं म्हटलं जातं. म्हणजे काहीतरी व्हॅल्यू आहे पण काय आहे हे आपल्याला माहीत नाही असं ज्यावेळेस आपल्याला वाटेल त्यावेळेस तिथे नल डेटा टाईप जो आहे तो नल डेटा टाईप घेतला जातो. म्हणजे नल डेटा टाईपमध्ये काय केलं जातं, इट कंटेन्स समथिंग. याचा अर्थ काय होतो की त्याच्यामध्ये कुठली प्रकारची एक्झिस्टन्स नसेल. म्हणजे धिस व्हॅल्यू इज नथिंग, एम्प्टी ऑर अननोन ज्यावेळेस असेल अशा टाईपच्या व्हॅल्यू ज्यावेळेस तुम्हाला असाइन करायचं असेल त्यावेळेस तिथे नल जो डेटा टाईप आहे ह्या नल डेटा टाईपचा वापर केला जातो. अनडिफाईन्ड. अनडिफाईन्डचा अर्थ काय आहे बघा, ज्यावेळेस प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये आपण किंवा प्रोग्रॅमिंगमध्ये एखादा व्हेरिएबल जो आहे तो व्हेरिएबल डिक्लेअर केला पण मात्र त्याला आपण कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू जर तिथे त्या ठिकाणी असाइन केलेली नाही, तर ज्यावेळेस आपण त्याला कुठल्या प्रकारची व्हॅल्यू असाइन करत नाही त्यावेळेस तो आपल्याला रिझल्ट म्हणून तिथे अनडिफाईन जो आहे अनडिफाईन असा रिझल्ट तो आपल्याला देतो. सर्वात शेवटचा डेटा टाईप आहे या ठिकाणी इन्फिनिटी. इन्फिनिटीचा अर्थ जावास्क्रिप्टमध्ये असा असतो की ज्यावेळेसही तुम्ही एखाद्या व्हॅल्यूला 0ने डिवाईड करता त्यावेळेस येणारा रिझल्ट त्या ठिकाणी इन्फिनिटी असतो. सो मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 6 डेटा टाईप्स या ठिकाणी जावास्क्रिप्टमध्ये बघितलेले आहे. याचं एक एक्झाम्पल आपण आता इथे बघूया. आपण इथे एक एक्झाम्पल बघतोय आणि ते एक्झाम्पल आहे मित्रांनो एरिया ऑफ ट्रायंगल जो आहे एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल आहे एरिया ऑफ ट्रायंगलचं. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये आपण ट्रायंगलचा एरिया जो आहे तो ट्रायंगलचा एरिया कॅल्क्युलेट करणार आहे. आता व्हेरिएबल किती डिक्लेअर करायचे आणि कसे डिक्लेअर करायचे हे पण या ठिकाणी समजून घेऊया या एक्झाम्पलमध्ये. एरिया ऑफ ट्रायंगल जर तुम्हाला काढायचा असेल तर सर्वात पहिले आपल्याला त्याचा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला माहीत असणं फार गरजेचं आहे. मग एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला जो आहे तो 1/2 बेस मल्टिप्लाय बाय हाईट असा असतो. 1/2 बेस मल्टिप्लाय बाय हाईट म्हणजे एरिया इज इक्वल टू 0.5 बेस मल्टिप्लाय बाय हाईट असा त्याचा अर्थ होतो. मग आता इथे व्हेरिएबल किती डिक्लेअर केले जातील बघा. आता इथे व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी बघा आपण इथं व्हॅर हा कीवर्ड यूज केला. आपल्याला बेस लागणार आहे म्हणून बेससाठी आपण बी नावाचा या ठिकाणी व्हेरिएबल घेतला. आपल्याला हाईट त्या ठिकाणी पाहिजे आहे म्हणून आपण एच नावाचा व्हेरिएबल इथे घेतला आणि येणारा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट स्टोअर करून ठेवण्यासाठी आपण इथे एरिया नावाचा व्हेरिएबल यूज केला. म्हणून व्हेरिएबल डिक्लेअर करत असताना इथे आपण 3 व्हेरिएबल्स मित्रांनो डिक्लेअर केलेले आहे. यामध्ये बीचा जो आहे बेससाठी आहे, एच हा हाईटसाठी आहे आणि एरिया येणारा जो ॲन्सर आहे ते स्टोअर करण्यासाठी इथं घेणार आहोत. आता हा प्रोग्राम आपण लिहित असताना बघा जसं लास्ट टाईम सांगितलं होतं की जावास्क्रिप्टचा प्रोग्राम रिटर्न करत असताना इथे स्क्रिप्ट लँग्वेज इक्वल टू जावास्क्रिप्ट यूज तुम्हाला करावा लागेल. आणि हा जो प्रोग्राम आपण यूज करतोय हा आपण बॉडी टॅग याच्यामध्ये या ठिकाणी रिटर्न करतोय. सो इथे आपण हेडिंग दिलेला आहे एरिया ऑफ ट्रायंगल, बॉडी टॅग आपण या ठिकाणी लिहिलेला आहे, स्क्रिप्ट लँग्वेज इक्वल टू आपण जावास्क्रिप्ट या ठिकाणी लिहिलेला आहे. आता मी तुम्हाला सांगितलंच की बी कशासाठी एच आणि एरिया कशासाठी आहे. आता इथे व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू आपण या ठिकाणी काय केलेली आहे असाइन केलेली आहे. असाइन करण्यासाठी इथे आपण इक्वल साईनचा यूज केलेला आहे म्हणून बी इज इक्वल टू 1 लिहिण्या कारणाने 1 ही व्हॅल्यू बीला असाइन केली जाईल आणि एच इज इक्वल टू 1 ही जी व्हॅल्यू आहे
तर 1 ही व्हॅल्यू एचला असाइन केली जाईल. म्हणून बीची व्हॅल्यू 1 अशी आहे आणि एजची व्हॅल्यू ही 1 अशी आहे. कारण आपण काय म्हणालो होतो की व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करण्यासाठी इक्वल टूचा यूज केला जाईल. नेक्स्ट थिंग जे आहे तर इथं आपल्याला फॉर्म्युला रिटर्न करावं लागेल. एरिया इज इक्वल टू 0.5 मल्टिप्लाय बाय बी मल्टिप्लाय बाय एच. आता इथे जसं आपण म्हणालो होतो की हे जे काही व्हेरिएबल आहे मित्रांनो हे केस सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे जर तुम्ही इथे लोअर केस यूज केलेला असेल तर तुम्हाला लोअर केसच या ठिकाणी यूज करावा लागेल. आणि म्हणून तुमचा जो काही रिझल्ट आहे तर हा रिझल्ट या एरिया नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल. आणि म्हणून इथे आपल्याला रिझल्ट डिस्प्ले करायचा होता म्हणून आपण लिहिलं डॉक्युमेंट डॉट राईट इंटू ब्रॅकेट एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू देन एरिया अशा पद्धतीने आपण लिहिले आहे. म्हणून हा पूर्ण प्रोग्राम आपण नोटपॅडमध्ये लिहिल्यानंतर .htmlने सेव्ह केला का तो आपल्याला या ठिकाणी आउटपुट देईल आणि तो आउटपुट असेल एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 0.5 बिकॉज व्हॉट b is equal to 1 h is equal to 1 so 0.5 multiplied by 1 multiplied by h is equal to 0.5. this value is assigned to the area so area is equal to 0.5 आणि म्हणून इथे जो काय तो आपल्याला आन्सर देईल ते एरिया नावाच्या व्हेरिएबलला असाइन झालेला असेल. आणि म्हणून डबल कोटमध्ये आपण जे लिहिलेलं आहे ते जशाच्या तसं इथे डिस्प्ले होईल. म्हणून इथे एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल साइन जशाच्या तसं डिस्प्ले झालेला आहे आणि एरियाला असाइन झालेली व्हॅल्यू त्याने आपल्याला इथे डिस्प्ले करून दिली आहे. म्हणून आन्सर या ठिकाणी 0.5 असा आलेला आहे. सो मित्रांनो धन्यवाद.